शहरी नाच थैथया त्याच्या रस्त्यावरी स्वतःची मुस्किल दुश्मनाचे बोलणारी नाचलं पुण्याच्या सौराष्ट्र सद्गुलाम राज्यापदी ग्राउंडचा ताबा घ्यायचा आहे. चला दोन्ही संघाचे 12 खेळाडू चला आता यानंतर देखील खऱ्या अर्थानं अनेक ठिकाणी स्पर्धा असल्याच्या नंतर एक नाव आपल्याला ऐकू येतं, शौर्य इव्हेंट. कारण की इव्हेंट पहा खऱ्या अर्थाने इव्हेंट पण खऱ्या अर्थाने क्रिकेटची सेवा असेल. क्रिकेटवरचं प्रेम खऱ्या अर्थानं आजही तसंच त्यांचं जिवंत आहे. शौर्य इव्हेंट म्हटल्याच्या नंतर अनेक दोन्ही संघांचे 12वे खेळाडू म्हणजे अनेक समालोचकांसाठी खऱ्या अर्थाने ते सुवर्ण संधी घेऊन येत असतात. अनेक पंचांसाठी देखील सुवर्ण संधी घेऊन येत असतात. अनेक खेळाडूंसाठी त्यांच्या माध्यमातून संधी भेटते. म्हणजे बघा अनेक स्पर्धा असतील आपल्याला एक नाव ऐकायला भेटतं, शौर्य इव्हेंट. शौर्य इव्हेंट म्हणजे काय? मी तर खऱ्या अर्थाने सांगेल शौर्य इव्हेंट म्हणजे क्रिकेटची सेवा. एक उत्कृष्ट समालोचक म्हणून त्यांचं देखील आपण नाव घेतलं जातं. खऱ्या अर्थाने मैदानावरची पहिली रिव्ह्यू सिस्टीम शौर्य इव्हेंटच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. नामांकित स्पर्धा असो, आमदार चषक असो, खासदार चषक असो, तालुका लेवलची स्पर्धा असो, जिल्हा लेवलची स्पर्धा असो. चला फलंदाज चला त्यांचं देखील आपण समालोचन ऐकण्यासाठी जाणार आहोत. मी अतुल सरांना विनंती करेल त्यांनी व्यासपीठावरती यायचे. कारण की बा चला घेऊन जाईल मैदानाच्या आतमध्ये. एक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक चांगली क्रिकेटची स्पर्धा जी आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. मंडळी आपण पाहतोय पैलवान मल्हारी अप्पा चषक. या चषकामध्ये पर्व 8वं. दोन्ही संघांचे 12 आले गेलेत. क्षेत्ररक्षण करणारा संघ देखील एक या परिसरातील एक नामांकित संघ असेल. तर एका बाजूने आपण पाहतोय एरोस्पोर्ट VCC बांडवगण संघ. हा देखील एक चांगला संघ मैत्रीच्या आतमध्ये आपल्याला खेळताना पाहायला मिळेल. पंचांच्या भूमिकेमध्ये आपल्याला
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नम करुमे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मोरया. मी नेहमी सांगत असतो आप्पाची स्पर्धा म्हणल्याच्या नंतर गणपती बाप्पा मोरया. छत्रपती शिवाजी महाराज येळकोट येळकोट जय मल्हार. एका बाजूने तर पाहिलं तर पहिलं षटक हातामध्ये घेतलंय लाला प्रजापती, एक नामांकित गोलंदाज. तर तुम्ही स्ट्राईकच्या दिशेने खेळताना पाहायला मिळतो आपल्याला शुभम शेळके. खऱ्या अर्थाने ह्या मैदानावरती त्याला मी वादळ म्हणेन. 26 चेंडू मध्ये 80 धावा केल्या होत्या. तर नॉन स्ट्राईकला आपल्याला पाहायला मिळेल दीपक चौगुले. म्हणजे एका बाजूला शुभम तर दुसऱ्या बाजूला पंचांचा इशारा होता. सामन्याची सुरुवात होती. हा चेंडू पाहूया. संत गतीने चेंडू मधुरेच्या आतमध्ये खेळायचा होता. संत गतीने खेळला देखील. आज थोडं शांत वातावरण मधुरेच्या आतमध्ये पाहायला मिळते. HK फायटर्स लोणीकर संघ देखील एक बलाढ्य संघ. VCC मांडवगण संघ देखील एक बलाढ्य संघ. या दोघांची या मैदानावरती गाठ पडली. पण कोण कुणावरती मात करेल ही येणारी वेळ सांगेल. कठीण काळात तुम्ही स्वतःला सतत सांगत चला शर्यत अजून संपलेली नाही, कारण की मी देखील अजून जिंकलेलो नाही. सामन्याला सुरुवात होतीये. पहिल्या चेंडूत तुम्ही पाहिला तर गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. शुभम ओके ओके सारख्या सर सांगितलेलं आहे. शुभम सारख्या फलंदाजाने चेंडूचा सन्मान केलाय. बिग हिट अपलातून फटका. चेंडू एक टपकात सरळ सीमारेषेला आग लावतोय. 4 रन. नमस्ते बहनों और भाइयों, बड़े ही कम शब्दों में आपको सुनाना चाहता हूँ उस साल का लोकप्रिय गीत ये. पाय एक अपलातून फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेला. एक सुंदर फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. परत एकदा 30 दिशा तोच फटका. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. 4 रन. 3 बजाती हुई नागिन. Intimate on competition. पण लागोपाठचे 2 चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळलेत. क्षेत्ररक्षण बदलवले गेले. गोलंदाज हा चेंडू पाहूया. संत गतीने चेंडू मधुरेच्या आतमध्ये खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल तोपर्यंत दुसऱ्या धावेसाठी चपळा किती अप्रतिम असेल. रन अप अप्रतिम. धाव देखील पूर्ण. 2 धावा पूर्ण होत आहेत. दोन धावेने धावफलक जायला लागते. 10 धावींवरती दुहेरी अंकामध्ये पलायन केले जाते. मैदानाच्या आतमध्ये एक संघर्ष चालू जायला गेलाय. एक जिद्द मैदानाच्या आतमध्ये चालू जायला गेली. विजय कोण होईल. प्रत्येक चेंडूवरती संघर्ष. प्रत्येक चेंडूवरती आवाज. मित्रांनो आपण पाहतोय पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक. हो किती सुंदर. 2 चौकारानंतर परत एकदा केलेलं परिवर्तन. परिवर्तन हा निसर्गाचा नियम आहे. तुम्ही बदलू शकता तर आम्ही का नाही. आयुष्यामध्ये बदल खूप महत्वाचे असतात. कारण की पहा मोठा फटका मधुरेच्या आतमध्ये खेळायचा होता. बॅट वरती चेंडू उशिरा आलाय. शुभम एक धाव घेतोय. एका धावेने धावफलक पुढे जाईल. पहिल्या षटकाची समाप्ती होईल. 11 धावा ज्या धावफलकावरती येत आहेत. 11 धावा धावफलकावरती. पहिले षटक मधुरेच्या आतमध्ये संपले. म्हणजे अजूनही 36 चेंडूंचा जो खेळ असेल तो मधुरेच्या आतमध्ये शिल्लक असेल. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एकही फलंदाज बाद नसेल. 11 धावा धावफलकावरती आल्या गेल्यात.
पण इथनं पुढचा जो प्रवास आहे तो प्रवास कसा असेल? अभि खुजूरच्या हातामध्ये षटक दिले, त्याची देखील कामगिरी कशा पद्धतीने असेल विश्वास त्याच्यावरती ठेवला गेला. मी नेहमी सांगत असतो, फांदीवरती बसलेला जो पक्षी असतो, फांदीवरती त्याचा विश्वास मुळीच नसतो, त्याचा स्वतःवरती विश्वास असतो. किती सुंदर चेंडू बाजऱ्याच्या आतमध्ये टाकला गेला. एकदा की स्वरूप सापडलं गेलं, काही एकदा का यशाचा रस्ता भेटला गेला तर मग अवघड असं काहीच नसतं. फक्त तो रस्ता भेटेपर्यंत तो संघर्ष करावा लागतो ना, तो संघर्ष खूप महत्वाचा असतो. बिग हिट गेलाय. ओहो, नो चान्स. छत्रपतीचा जवाब, मिळतील 6 धावा. Shake your body, girl. बाबद्रेच्या आतमध्ये आकर्षक फटका, एक अफलातून फटका, एक राजेशाही फटका बाबद्रेच्या आतमध्ये खेळलाय. अजोरुपा षटकार खेळल्याच्या नंतर कमबॅक. आयुष्यामध्ये असं होतं की पहिल्याच याच्यामध्ये जर आपल्याला अपयश आलं तर आपण खचून जातो, दुसरा प्रयत्न बरेच जण करत नाहीत आणि मग कारण चालू होतात. जी लोक कारण सांगतात ती यशस्वी होत नाहीत. हा चेंडू देखील डॉट, लागोपाठचे 2 चेंडू डॉट पडले गेलेत. आवाज आणि आवाज, जल्लोष आणि जल्लोष. 17 धावा धावफलकावरती मंडळी. दुसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. किती शांत वातावरण असेल, किती सायलेंट वातावरण असेल. आणि प्रत्येक चेंडूवरती जे क्षेत्ररक्षण बदलवलं जाते मंडळी. का बदलवलं जाते? कारण की ही स्पर्धा असते ना, या स्पर्धेला विश्वकप म्हणलं जातं. का म्हणलं जातं? ज्यावेळेस निलेश शिंगोलीच्या आपण बिग हिट, ओहो, नो चान्स. चेंडू जाईल, छत्रपतीचा जवाब, मिळतील 6 धावा. धावफलकावरती 23 धावा. शुभम नावाचं वादळ थांबायला तयार नाहीये. तो देखील सांगतोय जिंकण्यासाठी जन्म माझा आहे. ओ किती सुंदर फटका, बिग हिट केलाय. तडब्यांना चेंडू येईल, चेंडू जातोय सरळ 1 टपका 2 टपका सीमारेषा आर पार फरार 4 रन. दोन षटकं संपली म्हणजे 2 षटकाचा खेळ संपला गेला आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर एकही फलंदाज बाद नसेल. धावफलकावरती नजर टाकली गेली तर धावा येतील 27 धावाच्या धावफलकावरती नोंदवल्या गेल्या. अजूनही 5 षटकं शिल्लक असतील. तुम्ही पहिल्या दिवसापासून पाहतोय आपण. पहिला सामना देखील सुपर झाला. पहिल्या दिवशीचे सगळे सामने फायनल सारखे झाले. दुसऱ्या दिवशी ते तसंच झालं आणि तिसऱ्या दिवशी तसंच झालं आणि आता 4थ्या दिवसाला प्रारंभ झाला. 4थ्या दिवसामध्ये 30 घडामोडी मैदानाच्या आतमध्ये घडताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थाने संपूर्ण लाईव्ह दाखवण्याचं काम डब्ल्यूडब्ल्यू चौकाच्या माध्यमातून केलं जात आहे. आमचे संदीप सिनेलकर सर असतील, आमचे प्रवीण गायकवाड सर असतील. स्कोरिंगच्या भूमिकेमध्ये तुम्हाला शुभम गावडे पाहायला मिळतील. कॅमेऱ्याच्या भूमिकेमध्ये जर तुम्हाला प्रत्येक छायाचित्र टिपवण्याचं कामकाज त्यांच्या माध्यमातून केलं जातं. समाधान गायकवाड असेल, फोटोग्राफी आपले सौरभ गायकवाड यांचं देखील आपल्याला कौतुक करावं लागेल. अगदी स्टेट चेंडू बाजऱ्याच्या आतमध्ये खेळला गेला. क्षेत्ररक्षक चेंडूवर येतोय, 1 धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेसाठी थोडी संधी भेटली आणि दुसरी देखील धाव पूर्ण झाली गेली. एक छोटीची संधी बरंच काही बदल करून जाते. एक छोटीची चूक बरंच काही, माणूस कधी कधी चुकीमधूनही बरंच काही शिकतो आणि त्यानंतर तो स्वराज्य निर्माण करतो. या दरम्यान बिग हिट केलाय. चेंडू जाईल सरळ, नो चान्स. बुलंद पॉवरफुल मॅक्सिमम चौकार.
मला चेंडू द्या प्रेक्षक. मैदानाच्या आतमध्ये एक संघर्ष मैदानाच्या आतमध्ये पेटला गेलाय. 33 धावा धावपल करते. तिसऱ्या षटकच्या मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. पहा तिकडे ती लहान मुलं आहेत. त्यांना विनंती असेल की ते चेंडू द्यायचा आहे. पहा आप्पाच्या स्पर्धेसाठी गेले 4 दिवस, आज 4था दिवस आहे. ती लहान मुलं तिथून सहकार्य करतात. म्हणजे या स्पर्धेला प्रत्येकाचं सहकार्य, म्हणजे प्रत्येकाला एक वाटतं की आप्पाच्या स्पर्धेला जाऊन सहकार्य करायचं. इतर ठिकाणी बसल्याच्या नंतर, स्पर्धेला बसल्याच्या नंतर अतुल मलकर सर देखील अनेक स्पर्धा पाहत आहेत. खऱ्या अर्थाने आमचे गुरुजन असतील, आमचे भांडरे सर देखील अनेक ठिकाणी समालोचन करताना पाहायला मिळत आहेत. पण आप्पांचं नियोजन म्हणल्याच्या नंतर नो चान्स, म्हणजे बा नॉट अ जोक, म्हणजे असं नियोजन होणे नाही. डॉट चोट बाजाराच्या आतमध्ये तुम्ही जर युट्यूब वरती गेला तर युट्यूब वरती तुम्हाला अनेक ठिकाणच्या अनेक स्पर्धा पाहायला मिळतील. पण असं नियोजन फार कमी ठिकाणी पाहायला मिळेल. त्यासाठी परिश्रम घ्यावा लागतात, त्यासाठी नियोजन करावं लागतं. 1 ते 2 महिने स्वतः उभं राहावं लागतं. अजूनबा 2 लागोपाठचे चेंडू मैदानाच्या आतमध्ये फलंदाजाला समजू शकले गेले नाही. इतिहासामध्ये जर तुम्ही जर डोकवलं तर चिमूटभर लोकांनी परातभर लोकांचा पराभव केलाय. हा आपला इतिहास असेल. यावेळेस पंचांत जमिनीला 2 समांतरात करतात. वाईट चेंडूची नोंद मैदानाच्या आतमध्ये होती. एका धावेने धावफलक बदलेल, धावफलक पोहोचेल 34 धावेवरती येऊन पोहोचेल. दूसरा मौका सबको मिलता है, पहली बाजी सबने हारी होती है. या दरम्यान देखील फलंदाजाला मैदानाच्या आतमध्ये रोखवलंय, थांबवलंय. पृथ्वीकांत किती सुरेख गोलंदाजी केली. म्हणजे पहा ती 2 षटकं तुम्ही पाहिली, इथून पाठीमागची 2 षटकं पाहिली आणि तिसऱ्या षटकामध्ये बदल पाहिला. याला म्हणतात परिवर्तन. त्याच पद्धतीने सामना जाण्यात घेत असताना आमचे अत्यंत जवळचे मित्र, आप्पांचे देखील अत्यंत जवळचे मित्र मान्य श्री नवनाथ शेठ गव्हाणे, चेअरमन घनोबा दूध डेअरी, त्यांचे देखील मी पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीने मनोर हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन करेल. मान्य श्री शिवाजी शेठ घोते, बंडू डीजे हे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील मी पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीने मनोर हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन करेल. हा चेंडू पाहूया. हो, सुरेख फटका मैदानाच्या आतमध्ये खेळला गेलाय. दुर्वर्ता क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल. थोडीशी चुकी मैदानाच्या आतमध्ये मिळाली. शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष मान्य श्री पैलवान प्रवीण आबा गव्हाणे देखील साहेबांचं देखील आगमन होतंय. साहेबांना विनंती करेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. कारण की आप्पाची स्पर्धा म्हणल्याच्या नंतर अनेक मान्यवर आले. आप्पाची स्पर्धा म्हणल्याच्या नंतर दिग्गज खेळाडू आले. आप्पाची स्पर्धा म्हणल्यानंतर एका एका मिनिटाचं महत्व शिकायची वेळ आली. उद्योजक किरण तात्या गव्हाणे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करेल. त्यांना देखील विनंती करेल की व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. कुमार शेठ गव्हाणे देखील उपस्थित होत आहेत. त्यांचे देखील मी कौतुक करेल. साहेब आपण देखील आलात, आपण देखील व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचंय. 38 धावा धाबल करते. 4थं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू आहे. आता फक्त सुरुवात झाली, खरं ध्येय अजून बाकी आहे. बेगेट केला. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल, क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, झेल टिपला जाईल आणि फलंदाज बाद होईल.
शुभम बाद होत भाई, शुभम सर के बाद होत भाई. ऊपर चढ़े या नीचे उतरे. उद्योजक साहिल शेठ गव्हाणे आपण देखील उपस्थित होत आहेत. आपल्या देखील मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन. खऱ्या अर्थानं बा आपल्या स्पर्धेसाठी नेहमी प्रत्येक जण सहकार्य करत असतो. हॉटेल शिवसाई मिसळ तुम्ही पहा, हॉटेल शिवसाई मिसळ देखील एक स्वादिष्ट चव. मला वाटतं आपणचे जे ऑफिस आहे त्या ऑफिसच्या जवळच ही शिवशाही मिसळ तुम्हाला पाहायला मिळेल. 38 धावा धापल करती आहेत. आजोबा केवळ दिशा दाखवायची होती, क्षेत्ररक्षण तिथं उपस्थित होता, तिच्या क्षेत्ररक्षक तैनात केला होता. कोणतीही धाव नाही. चौथं षटक मधल्या आतमध्ये चालू आहे. आजुर्भाव बिगिट केला जातोय. चेंडू हवेमध्ये आहे, आकाशात वेध घेतलाय, तिघांच्या मधोमध चेंडू खाली पडला गेलाय. चाळीस धावा धापलकोरती येतील. एक फलंदाज बाद असेल. प्रत्येकदा गोलंदाज सज्ज होताना पाहायला मिळेल. हो हा चेंडू पहा, किती सुरेख चेंडू मात्र आतमध्ये होईल. आणि पाहता पाहता मला वाटतंय चार षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला. 40 धावा धावपलकोरती आल्या, केवळ एक फलंदाज बाद आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ जो मैदानाच्या आतमध्ये बाकी असेल. पाचवं षटक हे कुणाच्या हातामध्ये जाईल? पृथ्वीच्या हातामध्ये, पृथ्वीकनच्या हातामध्ये षटक दिले, कारण की त्याने देखील सुंदर षटक टाकले. परत एकदा त्याच्यावरती विश्वास दाखवला गेलाय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. चेंडू काय होईल? जाईल सरळ छत्रपतींचा चावा. मिळतील 6 धावा. खऱ्या अर्थाने पारनेर तालुक्यामधून देखील आपणवरती प्रेम करणारा अनेक व्यक्ती महत्व आहे. गोलंदाज परत एकदा गोलंदाज बॅट सज्ज होईल. हो या दरम्यान चेंडू जाईल सरळ बुलंद, पॉवरफुल, अतिशय दूरवरचा षटकार. पहा या षटकाला सैर धावफलक 52 धावींवर जाऊन पोहोचलं गेलंय. स्वप्नील माळी देखील उपस्थित होत आहेत. हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याच्या आतमध्ये खेळायचा होता. चेंडू बॅट वरती उशीर आला गेला. क्षेत्ररक्षक चेंडू अडवतोय तोपर्यंत घेतलेली 1 धाव आणि 1 धावेने धावफलक जाईल 53 धावींवरती. पारनेर तालुक्यातील आमच्या अत्यंत मैत्रीच्या दुनियेतील राजा माणूस, एक क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व, एक चांगला खेळाडू म्हणून नौकीच त्याचं नावलौकिक केलं जातं. गणेश शेट डेरे हे देखील लाईव्ह सामन्याचा आनंद घेत आहेत. त्यांचे देखील मी पैलवान मल्हारी अप्पा गावणे चषक्याच्या मध्ये हार्दिक स्वागत करेल. यावेळेस क्षेत्ररक्षक चेंडूवरती येईल, जेल टिपला जाईल, फलंदाज बाद होईल. साहिल शेठ गावणे देखील उपस्थित होत आहेत. डीजे
डीजे दुसरा षटका बसला गेलाय 53 धावा धाबल करते 5वं षटक मधुरेच्या आतमध्ये चालू असेल यानंतरची 2 षटकांचा प्रवास कसा असेल मंडळी 53 धावा धाबल करते दुसरा झटका मधुरेच्या आतमध्ये बसला गेलाय ओ अप्रतिम बिग हिट अफलातून भटकार राजेशभाई भटकार चेंडू जाईल षटकार एकोणसाठ धावा धाबल करते किती अफलातून फलंदाजी केली जाते जखमा एक नाही लाख झाल्या माझ्या काळजाला आला तर एवढा तुझ्या काळजाला पण माझ्या काळजाची आग लागेल एकदम तुझ्या काळजाला पाच षटकारांचा पाऊस मला वाटलं ज्यावेळेस शुभम नावाचं वादळ शांत झालं त्यावेळेस धावपलकाला थोडा आकार थांबेल म्हणजे धावपलक थोडं थांबेल पण असं काही झालं नाही आपल्यातून फटकेबाजी करत अगदी दीपक चौगलेने 12 चूर मध्ये 29 धावा केल्या 3 षटकार खेळलाय आणि 1 चौकार खेळलाय मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की दोन्ही संघ आहेत ना ते दोन्ही संघ अतिशय दिग्गज संघ आहेत परत बिगेट चेंडू जाईल हो काय होईल चेंडू जातोय बुलंद पॉवरफुल षटकार चौकार पहा मंडळी मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या मधोमध दोघांचं मिस्टेक झालं म्हणजे तो झेल घेण्यासाठी प्रयत्न दोघही पण केला होता गलती तूने भी नहीं की गलती मैंने भी नहीं की खुदा तू भी नहीं खुदा मैं भी नहीं चुकलं तुझं पण नाही मित्रा चुकलं माझं पण नाही 63 धावा धाबल करते 5 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय 5 षटकाच्या खेळाच्या समाप्तीनंतर धाबल कर 63 धावा आहेत 2 फलंदाज बाद आहेत म्हणजे शेवटचे 12 चेंडू ते मैदानाच्या आतमध्ये शिल्लक असतील आवाज आणि आवाज संघर्ष आणि संघर्ष एसटी रक्षक मागं भूमिका करताना पहा संपूर्ण मैदानातलं क्षेत्ररक्षण बदलवलं जातं एसटीने मागे काम करताना आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये तुम्ही ते MS धोनीला पाहिले तसंच कामकाज मैदानाच्या आतमध्ये केले जाते की काय गोलंदाजी मार्फत आता नायकेश कोळपेला आमंत्रित केले विशाल जेजुरकर पहा कशी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये करेल दीपक चौगले एक चांगली कामगिरी करतोय आपल्या फलोत्तरमध्ये चुंडा अडवलाय कोणतीही धाव दिली गेली नाही चित्त्याची चपळाई कारण की आपलं जर चपळाईबद्दल जर बोलायचं झालं तर अनेक खेळाडू सुंदर क्षेत्ररक्षण करतायत क्षेत्ररक्षण जोरावरती सामने जिंकून देत आहेत 63 धावा धाबल करते क्रिकेटचा इतिहास
फुलटॉच पद्धतीने चेंडू त्याच्यावरती घेतलाय खरपूस समाचार. चेंडू जाईल, नो चान्स, षटकार. टेंगडीचे 69 धावा धावपलकडून नोंदवल्या जातात. दोन फलंदाज बाद आहेत. 6वं षटक बाजऱ्याच्या आतमध्ये चालू आहे. अजुर्बा परत एकदा गोलंदाज. हो हा अजुर्बा पंचांचा निर्णय येईल. ह्या स्पर्धेमध्ये पंचांचा नियम हा अंतिम नियम. पंच देखील खेळा होता. चेंडू फ्री हिट, कारण की चेंडू क्रिजच्या बाहेर पडला. क्रिजच्या बाहेर चेंडू पडल्याच्या नंतर फ्री चेंडूवरती घेतलेला हा खरपूस समाचार. दूरवरचा क्षेत्ररक्षक चेंडूवरती येतोय. एक धाव घेईल. एका धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 71 धावा धावफलकावरती. आयुष्यात नियमांना खूप सारं महत्व असेल. तुम्हाला जर यशाचं जर उंच शिखर जर गाठायचं असेल तर आयुष्याला नियम घालून घ्या. आपण काही घरांमध्ये गेल्याच्या नंतर आपल्याला उगत्या सूर्याचं आणि पळत्या घोड्याचं चित्र पाहायला मिळतं. पण ते चित्राकडे पाहून काय होत नाही, तशी तयारी मनात ठेवावं लागते. मोठा फटका खेळायचा होता. बॅटवरती चेंडू उशिरा आलाय. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. अतिशय गतीपेरीवरती चेंडू माद्राच्या आतमध्ये टाकला. एअरकर पद्धती चेंडू माद्राच्या आतमध्ये टाकला. ब्लॉकॉल पद्धती चेंडू माद्राच्या आतमध्ये टाकला आणि त्या चेंडूवरती केवळ एक धाव घेण्यात यशस्वी झाला गेला. एका धावेने धावफलक जाईन 72 धावांवरती. आपला इतिहास देखील खूप महान असेल. गोलंदाज परत एकदा गोलंदाज मार्ग सज्ज होताना पाहायला मिळेल. किती सूर आहे, किती अप्रतिम. पावानी बघतच राहावं इतका लावण्य कणी चेंडू माद्राच्या आतमध्ये टाकलाय. डोळ्याची पापणी लवते ना लवते ते एस्टन मागे चेंडू आला गेला. 72 धावा धापल करते मंडळी. 6वं षटक माद्राच्या आतमध्ये पडते. दोन फलंदाज जे बाद असतील. आज सकाळच्या सत्रापासून प्रत्येक सामना आपण पाहिला. धावफलक पहिल्या इनिंग मध्ये कमी होती. हो किती सुंदर फटका, आकर्षक फटका, आपलातून फटका, राजशाही फटका. चेंडू जाईल, षटकार. या षटकार साईने धावफलक करून धावा आल्या गेल्यात. 78 धावा आल्या गेल्यात. दोन फलंदाज बाद आहेत. शेवटचं अंतिम षटक जे माद्राच्या आतमध्ये पडेल. 78 धावा आहेत. दोन फलंदाज बाद आहेत. शेवटचं षटक बाकी आहे. आपण पाहतोय पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक. या स्पर्धेचं तुम्हाला मित्रांनो महत्व जर सांगायचं झालं तर या स्पर्धेचं उद्घाटन सोहळा कोणाच्या हस्ते पार पडला गेलाय? आई वडिलांच्या हस्ते हा उद्घाटन सोहळा पार पडला. एक आदर्श असावा असं व्यक्तिमत्व, एक आदर्श गावा असं व्यक्तिमत्व. चेंडू जाईल सरळ, बुलंद, पॉवरफुल, मॅक्सिमम षटकार.
एक आपलातून फटका मारण्याच्या आतमध्ये खेळलाय ते शेवटचे षटक हाणामारी ते षटक म्हणतात ना. ओहो परत एकदा बिगिट. ओहो अप्रतिम ब्रँडेड छत्रपतींचा चावा मिळतील 6 धावा. दोन चेंडूवरती 2 षटकार खेळले. धावपल कुठचं कुठे जाऊन पोहोचले. 90 धावा धावपल कुठे आल्यात आणि आजच्या दिवसभरातील मला वाटतं पहा 400 लोक लाईव्हचा आनंद घेत आहेत. त्यांचं देखील मी पैलवान मल्हारप्पा गव्हाणे चषकाच्या वतीनं पर्व 8 मध्ये मनपूर्वक हार्दिक स्वागत हार्दिक असं अभिनंदन करेल. परत एकदा ओहो आपला दुर्भटका चेंडू जाईल सरळ षटकार. डीजे 17 चेंडू 52 धावा 6 षटकार 2 चौकार वैयक्तिक 52 धावा केल्यात. दीपक चौगुले शुभम नावाचं वादळ शांत झालं. दीपक चौगुले नावाची सुनामी मैदानाच्या आतमध्ये आली. 17 चेंडू 52 धावा 2 षटकार 2 चौकार 6 षटकार. जर खेळी जर आवडली असेल एकदा जोरदार टाळ्या वाजवा. उपस्थित प्रेक्षक राजांचे देखील मी कौतुक करेल. 3 चेंडूवरती 3 षटकार खेळलेत. हा चेंडू पाहूया काय होईल. परत एकदा बिगिट केलाय. चेंडू जाईल सरळ. यावेळेस चेंडू जाईल सीमारेषा आरपार फरार 4 रन्स. आणि 100 धावा पूर्ण झाल्या गेल्यात. संघाची सेंचुरी पूर्ण झाली गेली आहे. आपलातून फलंदाजी केली. शुभमने एक चांगली सुरुवात करून दिली. कोणत्याही गोष्टी जर सुरुवात जर चांगली झाली तर शेवट चांगला होतो. हा चेंडू हो किती मोठं परिवर्तन किती मोठा बदल किती सुंदर चेंडू मात्राच्या आतमध्ये टाकलाय. 4 षटक 4 चेंडू पहिले पाहिले त्यानंतर 5वा चेंडू मात्राच्या आतमध्ये पाहिला परिवर्तन पाहायला मिळाले. परत एकदा बिगिट बॅटच्या मधोमध चेंडू जाईल बुलंद पॉवरफुल षटकार. धावफलक कुठे जाऊन पोहोचेल 106 धावा आणि बनवायच्यात 107. खरं तर या स्पर्धेच्या निमित्ताने देखील बा आमचे संदीप सिनेलकर सर असतील ऑपरेटर, आमचे शिवम गावडे सर स्कोरर, आमचे समदांग गायकवाड सर, खऱ्या अर्थाने जे आपण लाईव्ह पाहतो त्याचं संपूर्ण जबाबदारी स्पर्धा कोणती असो समदांग गायकवाड स्वीकारतात. अतिशय सुंदर पद्धतीने व्हिडिओ कामकाज करण्याचं त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. तसेच आमचे या स्पर्धेचे छायाचित्र टिपवण्याचं कामकाज आमचे मित्र सौरभ गायकवाड फोटोग्राफी अतिशय सुंदर पद्धतीने करतायत. काय आलं
तसेच खऱ्या अर्थानं पंचांच्या भूमिकेमध्ये खऱ्या अर्थानं पहिल्या दिवसापासून अतिशय सुंदर पद्धतीचं कामकाज करणारे आमचे संतोष उपासदे, गणेश डोलारे आणि खऱ्या अर्थानं आज देखील पंचांचे पंच महान पंच म्हणून ओळखले जाणारे दीपक पिळगावकर सर. पण खऱ्या अर्थानं महाराष्ट्राची भूमी म्हणजे खऱ्या अर्थानं साधू संतांची भूमी. या साधू संतांच्या मांदियाळीमध्ये खऱ्या अर्थाने आपण हे सामने पाहतोय. खऱ्या अर्थानं आयुष्य जगत असताना संस्कार हा शब्द देखील खूप महत्वाचा असतो. तसेच संस्कार ते मद्राच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. युनिटी इज पॉवर, एकच बळ. आपण सर्व एकत्र असल्याच्या नंतर काय करू शकतो? आपल्यासोबत आप्पासारखी माणसं असल्याच्या नंतर आपण काय करू शकतो? आपल्यासोबत अतुल बनकर सर सारखी लोक असताना आपण काय करू शकतो? आपल्यासमोर आपण लक्ष्मण दादा मांढरे सरांसारखी जर व्यक्ती जर असेल तर आपण काय करू शकतो? म्हणजे पहा, आयुष्यामध्ये जर काय कमवायचं तर माणसं कमवा. कारण की मी नेहमी सांगत असतो, दिव्याने जर दिवा लावत गेलं तर दिव्याचे एक दीपमाळ तयार होते, फुलाला फुल जोडत गेलं तर फुलाचा एक फुलार तयार होतो. आणि पैलवान मल्हारी गावणे सारखी जर माणसं जर जोडत गेली ना तर माणसांची देखील एक सुंदर दीपमाळ तयार होते. आणि सुंदर दीपमाळ ह्या आपल्याला चषकामध्ये पाहायला मिळते. पैलवान मल्हारी गावणे चषकामध्ये पाहायला मिळते. माणसांची गर्दी कालही होती, माणसांची गर्दी आजही आहे. पण कालच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं होती आणि आजच्या माणसांच्या गर्दीमध्ये माणसं शोधावी लागतात. अशी शोधून सापडलेली माणसं आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. बोला. आप्पांचा लाडका चिचूभाई आपण देखील उपस्थित झालेत. आपलं देखील मी पैलवान मल्हारी गवणे चषक्याच्या वतीनं पर्व 8 मध्ये तुमचं मनपूर्वक हार्दिक स्वागत, हार्दिक असं अभिनंदन करेल. पहा, खऱ्या अर्थाने देखील आप्पांचे मित्रांची टोपण नाव आपण हे पहा, आप्पांवरती नेहमी या स्पर्धेवरती लेख लिहित असतात. चाकू खरं नाव सांगितल्यावरती कोणाच्या लक्षात येणार नाही, पण चाकू सांगितल्याच्या नंतर सगळ्यांच्या लक्षात येईल. यानंतर मी देखील काहीच थांबणार आहे. तुम्ही मात्र थांबू नका. पाहत राहा पैलवान मल्हारी गावणे चषकचा धगधगता थरार. आणि परत एकदा ऐकत राहा आमच्या गुरुवर्य लक्ष्मण मांढरे सर यांचा आवाज. काशी की कला जाती मथुरा में मस्जिद होती, अगर शिवाजी न होते तो सुन्नत सबकी जाती. छत्रपतींच्या शिवरायांच्या खऱ्या अर्थानं संस्कारानं या महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की आपल्या मराठी मुलकामध्ये, आपल्या महाराष्ट्राच्या मातेमध्ये हा एक महाराष्ट्रीयन खेळ पैलवान मल्हारी गावणे चषक 2021चा एक देखणा सोहळा. आणि या सोहळ्याच्या निमित्तानं आवर्जून उपस्थित आहेत सन्मान्य अभि बापू गावणे मान्यवरांचं आगमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत असेल. पहा, जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. आजचा या स्पर्धेचा 4था दिवस आणि मैदानाच्या आतमध्ये सुरू असलेला 3रा सामना एरोस्पोर्ट्स VCC पांडवगड फराटा विरुद्ध HK फायटर्स लोणीकंद यांच्यामध्ये. अनेक मान्यवर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. व्यासपीठावरती उपस्थित असताना आपण पाहतोय सन्माननीय माजी उपसरपंच जयेश दादा शिंदे, त्याचप्रमाणे ज्यांनी आमचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचवला केवळ आप्पांच्या स्पर्धेमध्ये नाही तर अनेक सार्वजनिक कार्यक्रमामध्ये, मग तो कोणत्याही क्षेत्रातला असू द्या, राजकीय असू द्या, सामाजिक असू द्या किंवा धार्मिक असू द्या, अशा विविध कार्यक्रमामध्ये ज्यांचा आवाज त्या ठिकाणी आपल्या कानावरती पडतो असे बंडू शेठ कारकुड, त्यांचं देखील या ठिकाणी आगमन होते. आपलंही मनापासून स्वागत असेल. पहा, कारण आवाज जर चांगला नसेल तर काय होतं, सिस्टीम जर व्यवस्थित नसेल तर काय होतं याची पुरेपूर कल्पना आम्हाला आहे. पहा, पहिला चेंडू यावेळेस ड्राईव्ह केलाय, खोदून काढलाय, क्षेत्ररक्षक तिथे असेल. पहा, दरम्यान एक धाव मिळेल. HK फायटर्स लोणीकंद विरुद्ध पहा मैदानाच्या आतमध्ये एरोस्पोर्ट्स VCC मांडवगड फराटा अशा प्रकारचे 2 संघ आहेत. दोन्ही ताकदीचे आणि बलाढ्य असे संघ आहेत. एका बाजूला आपण पाहिलं की आज थोडासा अपेक्षित ठरलेला मांडवगड संघाचा आयडॉल प्लेअर शुभम शेळके आज फारशी काही कामगिरी करू शकला नाही, परंतु आपण पहा 7 षटकांमध्ये
तब्बल 106 धावांचा इथं डोंगर उभा केलाय आणि या 6 धावा देखील लोणीकर संघासाठी विजयाची गॅरंटी देणार की नाही हे आपण सांगू शकत नाही, कारण आजच्या दोन्ही सामन्यामध्ये यावेळेस पहा सुरेख फटका खेळलाय, चेंडू जाईल सरळ सीमारेषेच्या बाहेर, पहिला चौकार निघालाय एचके फायटर्स लोणीकर. अभि खुजूर गोलंदा पाहतोय आपण फलंदाजी मार्कवरती पहा, ओपनिंग करण्यासाठी तो मैदानामध्ये आहे आणि पहिला चौकार त्याच्या बॅटमधून निघालाय. धावपलिकावरती 5 धावा असणार आहेत. एका बाजूने प्रमोद कंद फलंदाजी करण्यासाठी असेल पहा. यावेळेस पुन्हा एकदा अभि खुजूरच्या बॅटमधून अभि नाही तो कभी नाही, चेंडू सीमा रेखा पार, षटकार. आज शुभम सळके जरी काहीसा अपयशी ठरला असला तरी देखील दीपक चौघुलेनं अतिशय आक्रमक फलंदाजी केली पहा. 20 चेंडूमध्ये 62 धावा त्यानं केल्या आणि 107 धावांचा डोंगर इथं 106 धावांचा डोंगर उभा केलाय. परंतु आपण बघितलं या स्पर्धेमध्ये 117 धावा बनवताना देखील त्याचा पाठलाग इथं केला गेलाय. अर्थात 2 धावांनी राहुल संघाला पराभव पत्करावा लागला असला तरी देखील तितके बनवले गेलेत पहा. म्हणजे 100+ धावफलक देखील इथं सफिशियंट नाही किंवा तितकंसं सोपं आहे असं देखील आपण म्हणू शकतो, कारण एचके फायटर्स लोणीकर संघामध्ये देखील तितके ताकदीचे फलंदाज आपण पाहणार आहोत. पहा अभि खुजूरच्या बॅटमधून 2 मोठे फटके या पहिल्या षटकामध्ये निघताना आपण पाहतोय. 12 धावा धावपलिकेवरती आहेत. हा चेंडू पहा यावेळेस मात्र सुंदर टाकला गेलाय. संदीप गिरे गोलंदाजी मार्गवरती असताना दरम्यानचा निर्धाव चेंडू असेल पहा, डॉट चेंडू आपण पाहतोय. या ठिकाणी आवर्जून उपस्थित असताना आपण पाहतोय की ज्यांच्या माध्यमातून अनेक खेळाडू वाघोली परिसरामध्ये घडले पहा, असे वाघोली संघाचे मार्गदर्शक, वाघोली संघाचे प्रशिक्षक आणि शिवर इव्हेंटचे प्रोप्रायटर आमचे मित्र अतुल बनकर सर या ठिकाणी आहेत. आपलं स्वागत असेल. आणि पहा अभि खुजूर यावेळेस डीप लॉंग ऑफच्या डोक्यावरून चढवलाय एक फ्लायटेड षटकार. थँक्यू. अशी गाणी अलीकडच्या काळामध्ये पाहायला भेटत नाही, कारण रिमिक्सचा जमाना आहे. परंतु आपणच्या स्पर्धेमध्ये हे गाणं सातत्यानं वाजतं, कारण हेच गाणं माझ्या लक्षात राहतं. दरवर्षी आपणच्या स्पर्धेमध्ये हे गाणं वाजवलं जातं. मंडू शेटचं त्यांचं काय कॉर्डिनेशन आहे मला कल्पना नाही, परंतु हे गाणं ते सातत्यानं वाजवतात. बरं वाटतं जरा असं काहीतरी 1900 मला वाटतं 80-85च्या काळातलं काही गोष्टी ऐकल्या की बरं वाटतं, कारण अलीकडे फारच सगळंच डिजिटल झालं पहा, फारच रिमिक्स झालं सगळं आणि ते ऐकण्यासाठी तितकंसं बरं वाटत नाही. परंतु जुनं ते सोनं असतं असं म्हणतात ना. वाईड असन चेंडू यावेळेस पहा, अतिरिक्त 1 धाव मिळेल. धावपलिकेवरती आपण जाऊयात. तब्बल 19 धावा. जुनं ते सोनं का असतं तुम्हाला सांगतो. आता आपण लेदर क्रिकेट खेळतो, टेनिस बॉलवरती खेळतो. जुन्या काळामध्ये जयेश दादांना माहीत असेल, त्यांच्या अगोदरचा काळ दगडी बॉलवरती खेळायचे. दगडी बॉल पहा, आता जर दगडी बॉलचा जर आपण विचार जरी केला, म्हणजे आपण एक छोटासा दगड देखील मैदानात ठेवत नाही, इतकं साफ करतो मैदान. पहिले दगडी बॉलवरती खेळायचे पहा. म्हणजे किती त्यावेळेस खरं तर आपल्यापेक्षा त्यावेळेचा क्रिकेट किती आपण पाहतो की कठीण होता. यावेळेस चेंडू पहा, सुरेख फटका खेळलाय, एक टपाखात सरळ सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. सातत्यानं क्रिकेटमध्ये झालेले बदल आपण पाहतोय. अतुल बनकर सर आपण उपस्थित राहिलात, आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत असेल. खरं तर अनेक स्पर्धांमध्ये समालोचनाच्या माध्यमातून आणि विविध धार्मिक कार्यक्रमामध्ये निवेदकांच्या माध्यमातून ते नक्कीच आपल्या समोर असतात. आपलं पुन्हा एकदा मनापासून स्वागत, धन्यवाद. तर पहा मैदानामध्ये पहिल्या षटकाचं समाप्ती होताना संदीप गिरेचं पहिलं षटक संपेल. धावपलिकेवरती तब्बल 23 धावा एचके फायटर्स लोणीकर संघाच्या आहेत. एक चांगली सुरुवात, वेल बिगड इज हाम्प्टन असं म्हणतात. चांगली सुरुवात हा तुमचा अर्धा विजय असतो, परंतु क्रिकेट सातत्यानं त्याला अपवाद राहिलेला आपण पाहिलेला आहे. परंतु सुरुवात कुठल्याही गोष्टीची असू द्या ही चांगली होणं अपेक्षित असतं. पॉझिटिव्हली सकारात्मक विचार खरं तर तुमच्याकडे पाहिजेत
आणि आपण पाहतो की खऱ्या अर्थानं सकारात्मक विचार तुमच्यामध्ये असतील आणि स्वतःवरती तुमचा जर विश्वास असेल ना तर जगामध्ये तुम्ही प्रत्येक गोष्टीवरती मात करू शकता. याची अनेक उदाहरणं आपल्या समोर आहेत आणि ती दूरदृष्टी खऱ्या अर्थानं तुमच्याकडे हवी आहे. यावेळेस हा चेंडू पाहायचा क्षेत्ररक्षक पहा चेंडू खाली येतोय आणि यस पंच कळवतायत फलंदाज बाद होतोय पहा. धक्का क्रमांक पहिला HK फायटर्स संघाला मैदानामध्ये. येस आणि पंचांचा डिसिजन फायनल असेल पहा. मुख्य पंच डोलरे सरांनी त्या ठिकाणी आपण पाहतोय फलंदाज बाद झालाय. पंचांचा अंतिम निर्णय असेल. विनंती असेल फलंदाजांना. चला वेळ घेऊ नका. चला प्लीज बॅट्समनला विनंती असेल पहा. फलंदाज बाद होतोय. थर्ड अंपायर नसेल. फलंदाजांना विनंती असेल चला नवीन बॅट्समन मैदानामध्ये. एस्टनच्या पाठीशी आपण पाहतो क्षेत्ररक्षकाच्या पाठीमागे असणाऱ्या क्षेत्ररक्षकाने घेतलेले. चला पंचाशी चर्चा करू नका विनंती असेल. प्रमोद सर आउट दिलाय चला बाहेर. पंचांनी आउट दिलाय कृपया करून बाहेर या चला. धावपलिकेवरती पहा तब्बल 23 धावा एका गडीच्या मोबदल्यामध्ये HK फायटर्स लोणीकांचा गजा धावपलिकेवरती असणार आहेत. नवीन फलंदाज अमित तापकीर फलंदाजी करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये. एक नेटकं आयोजन देखणी स्पर्धा आपण पाहतोय. समोरची गॅलरी आपण पाहतोय की काही कमी प्रेक्षक आपल्याला दिसतात परंतु बाजूच्या दोन गॅलरीमध्ये जर बघितलं आपण तर प्रचंड प्रेक्षक त्या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात. दोन्ही गॅलरी भरगच्च असे भरलेले आपल्याला त्या ठिकाणी दिसतील आणि अशा प्रकारे प्रेक्षकांनी डोक्यावरती घेतलेली स्पर्धा म्हणून आपण या स्पर्धेकडे पाहतो आहे. पहिलवान मल्हारप्पा गव्हाणे चषक 2021 या स्पर्धेचं एक नेटकं आणि देखणं आयोजन. नवीन फलंदाज अमित तापकीर जाईल आता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती पहा गोलंदाज प्रतीक फराटे. पहिल्या चेंडूवरती पहा त्यानं सुंदर पद्धतीनं टाकलेला चेंडू आणि पहिला फलंदाज प्रमोद कंच्या रूपानं पहिला ब्रेक थ्रू आपल्या संघाला इथे मिळून गेलाय तो प्रतीक फराटेनं. पुन्हा एकदा प्रतीक अमित तापकीर सामना करेल. फुलटॉस चेंडूचा खरपूस समाचार. सीमारेषेच्या बाहेर चेंडू फेकून दिलाय. खणखणीत षटकार. चला चेंडू आतमध्ये घ्या. त्या ठिकाणी जी लहान मुलं आहेत आपल्याला विनंती असेल चला आपण चेंडू आतमध्ये घ्यायचा आहे. पहा त्या ठिकाणी काही प्रेक्षक देखील आहेत. अभय इंजिनिअरिंग वर्क्सच्या गॅलरीच्या बाजूनं धन्यवाद. असंच आपलं सहकार्य अपेक्षित असेल. पहा पहिला चेंडू पहा अमित तापकीरनं फुलटॉस चेंडू होता आणि त्याचा खरपूस समाचार घेत षटकार खेळाय. धावपलक पुढे जाईल. तब्बल 29 धावा धावपलिकेवरती असणार आहेत एका गडीच्या मोबदल्यामध्ये. प्रतीक फराटेनं पहा पहिल्या चेंडूवरती प्रमोद कंदला पाठीमागं पॅव्हलियनमध्ये पाठवलं परंतु पुढच्या चेंडूवरती अमित तापकीरनं षटकार खेळलाय आणि त्याचे यावेळेस फुलटॉस चेंडू पहा पुन्हा एकदा खेळलाय कव्हरच्या दिशेला. अमित तापकीर बॅक टू बॅक दुसरा षटकारापाठोपाठचा चौकार. थँक्यू डीजे धन्यवाद. अमित तापकीरच्या बॅटमधून निघालेला चौकार धावपलिकेवरती तब्बल 33 धावा. हॅलो चला ह्यानंतर होणारा सामना रावण एम्पर्स 11 शिक्रापूर श्री गुरुदत्त फायटर्स दानुरे. चला दोन्ही कॅप्टनला विनंती आहे लिस्ट घेऊन यायचे आणि टॉस साठी यायचंय. ओहो यावेळेस पहा सुंदर चेंडू. सलगचे 2 चेंडूवरती मोठे फटके खेळल्याच्या नंतर पहा यावेळेस प्रतीक फराटेनं टाकलेला चेंडू अमित तापकीरला बीट करेल. दरम्यानचा डॉट निर्धाव चेंडू. दरम्यान ज्यांचं आगमन या ठिकाणी होतंय पहा आणि ज्यांचं नुकतंच काल हॉटेल गावठी
या हॉटेलचं उद्घाटन संपन्न झालं. असे त्या हॉटेलचे प्रोप्रायटर नवनाथ आबा दरेकर आपलं मनापासून स्वागत असेल. पहा पुन्हा एकदा अमित तापकीरच्या बॅटमधून एक जमिनी समांतर कार्पेट शॉट, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4 धावा. थँक्यू डीजे. धावपलिकेवरती तब्बल 37 धावा पूर्ण केले गेल्यात. तर नवनाथ आबा दरेकर उद्योजक सरसवाडी. आणि पाहतो की आपण हॉटेल व्यवसायामध्ये खरं तर हॉटेल गावठी या अगोदर त्या ठिकाणी त्यांचं नटराज नावानं ते हॉटेल होतं, परंतु आता त्यांचा जो सहभागी पार्टनर आहे नागपूरचा एक पार्टनर असेल आणि त्यांच्या बरोबरीनं आता ते हॉटेल गावठी या नावानं ते हॉटेल आपल्या समोर असेल. काल उद्घाटन झाल्याच्या नंतर त्यांचा प्रचंड आग्रह आम्हाला होता आणि त्या आग्रहाखातर त्या ठिकाणी आम्ही भोजन घेतलं, परंतु आता तिथे सुंदर आणि रुचकर आणि चविष्ट अशा प्रकारचं त्या ठिकाणी व्हेज नॉन व्हेज आणि अस्सल नागपुरी प्रकारचं जेवण आपल्याला तिकडे मिळेल. तर आपण आवर्जून त्या हॉटेलला एक अवश्य भेट द्या आणि रुचकर जेवणाचा आस्वाद घ्या अशी विनंती असेल. पहा जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांचा खेळ संपला. 2 षटकानंतर धावपलिकेवरती 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये तब्बल 38 धावा धावपलिकेवरती असणार आहेत. सामन्याचं इक्वेशन असेल आता पहा 30 चेंडू आणि 69 धावा अशा प्रकारचं इक्वेशन समोर असेल. अमित तापकीर एका बाजूने मैदानामध्ये की ज्याच्याकडे प्रचंड मोठा अनुभव, खरं तर HK फायटर्स लोणीकंद संघामध्ये असलेला हा खेळाडू सातत्यानं कॅप्टन्सी किंवा इस्टनच्या पाठीमागे इष्टरक्षण करत असताना खेळाडूंना प्रत्येक वेळेस चला वेळ लावू नका, एरो स्पोर्ट्स VCC मांडवगन टीम मिटिंग नकोय, तर प्रत्येक वेळेस इस्टनच्या पाठीशी इष्टरक्षण करत असताना कॅप्टन्सीमुळं त्या ठिकाणी नेतृत्व करत असताना अमित तापकीर आपल्या संघ सहकाऱ्यांना एक खरं तर जिथे चूक होईल तिथे त्या चुकाची जाणीव करून देणारा खेळाडू आणि चांगले काम केल्याच्या नंतर कौतुकही करणारा अशा प्रकारे एक संयमी खेळाडू म्हणून अमित तापकीर पाहतो आपण. हा देखील खेळाडू एक हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून आज आणि प्रत्येक खरं तर खेळाडू आपल्या स्पर्धेमधला शेतकरी घरातील खेळाडू त्याचप्रमाणे हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून असेल किंवा इतर काही व्यवसायाच्या माध्यमातून असतील. यावेळेस 5 चेंडू डीप थर्ड मॅन सरळ सीमारेषेच्या बाहेर जाईल आणि या अमित तापकीरच्या बॅटमधून 4 धावा येणार आहेत. थँक्यू डीजे. धावपलिकावरती तब्बल 42 नोंदवले गेल्यात. तर असे अनेक खेळाडू मी सांगितलं अमित तापकीर देखील हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून आज आपण त्यांना पाहत असतो. असे बरेचसे खेळाडू आहेत. खरं तर शेतकरी पुत्र असलेले बरेचसे आपले खेळाडू शिरूरच्या पूर्व भागामधील मंडवगचा संघ आपल्या स्पर्धेमध्ये आहे, राहूचा संघ आपल्या स्पर्धेमध्ये आहे. अनेक खेळाडू आपण पाहतो की इंडस्ट्रीयल औद्योगिक त्या ठिकाणी वसाहतीमध्ये कार्यरत आहेत. एका बाजूनं वाईट चेंडू असेल पहा यावेळेस काही अनेक खेळाडूंचा स्वतःचा व्यवसाय, याच प्रकारे काही उदयोन्मुख खेळाडू आहेत, काही शिक्षण घेत आहेत. अशा प्रकारचे देखील खेळाडू आपल्याला स्पर्धेमध्ये पाहायला भेटतात. दरम्यान गोलंदाजी मार्कवरती पहा चौरंग चकोर यावेळेस रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, परंतु चेंडू बॅटवरती येऊ शकत नाही. निर्धाव चेंडू असेल पहा. अमित तापकीर यावेळेस सामना करेल. हा चेंडू बॅक फुटवर जाऊन खेळलाय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतो की काय पाहायचं आपल्याला आणि जातोय सरळ चेंडू सीमारेषेच्या बाहेर. अमित तापकीरच्या बॅटमधून निघालेल्या 4 धावा. उस्मानाबाद. या ठिकाणी शिक्रापूर अर्थात रावण एम्पायर्स 11 शिक्रापूर संघाचे संघमालक उद्योजक अजितदादा सासवडे या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं मनापासून स्वागत असेल आणि कॅप्टनला विनंती असेल चला टॉस करण्यासाठी या. रावण एम्पायर्स 11 शिक्रापूर यानंतरचा सामना असेल. ओ यावेळेस अमित तापकीर परफेक्ट टायमिंग, परफेक्ट शॉट, पॅव्हेलियनला दिलेली सलामी, खणखणीत षटकार. थँक्यू डीजे. धावपलिकेवरती पहा रिव्हर्स अटेम्प्ट, पॉवरफुल षटकार अमित तापकीरच्या बॅटमधून निघालाय. धावपलिकेवरती तब्बल 53 धावा. 2.4 षटकांचा खेळ संपलाय पहा. यावेळेस ड्राईव्ह केलेला हा चेंडू पहा, क्षेत्ररक्षक तिथे असेल
दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल. जोपर्यंत अमित तापकीर मैदानामध्ये आहे तोपर्यंत पहा धावांचा जो फ्लो असेल, कारण अमित तापकीर 10 चेंडूमध्ये 4 चौकार खेळलाय, 2 षटकाराच्या सहाय्याने तब्बल 30 धावा त्याने केलेत. पहा एका बाजूला अभिक हुजूर पाहतोय आपण, तो देखील 5 चेंडू खेळलाय आणि 20 धावा त्याने केल्यात. एकूण धावफलक आपण पाहतोय एच के फायटर्स 54 धावा धावफलकावरती आहेत. तिसऱ्या क्रमांकाच्या षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू असणारा 107 धावांचं टार्गेट असेल. हा चेंडू पहा यावेळेस पुरेपूर बॅटवरती येऊ शकला नाही, बाहेरची कड घेऊन जाईल. दरम्यान कुठल्या प्रकारची धाव त्यावरती नसेल. डॉट चेंडू आपण पाहतोय निर्धाव स्वरूपाचा. दरम्यान षटक संपेल तिसऱ्या क्रमांकाचा आणि 54 धावा धावफलकावरती असतील. 24 चेंडू उर्वरित शिल्लक असतील आणि त्यामध्ये 24 चेंडूमध्ये बनवायच्या 53 धावा बनवल्या गेल्या. 18 चेंडूमध्ये आणि उर्वरित 24 चेंडूमध्ये 53 धावा बनवायच्यात. किती प्रेक्षणीय, किती चुरस, किती संघर्ष सामन्यामध्ये होणार आहे ते नक्कीच येणाऱ्या पुढच्या चेंडूवरती आपल्याला समजेल. चला टीम मिटिंग नकोय. एरो स्पोर्ट्स VCC मांडवगण गोलंदाजी मार्कवरती पहा षटक क्रमांक 4 संदीप गिरे मला वाटतं असेल, राहुल गिरे गोलंदाजी मार्कवरती असेल. उन्हाची तीव्रता आपल्याला जाणवते, कारण आपण पाहतो काहीशी उन्हाळ्याची चाहूल लागलेली असताना दुपारच्या सत्रामध्ये काहीसं ऊन आपल्याला जाणवतं. थोडासा गारवा सकाळच्या सत्रामध्ये. यावेळेस हा चेंडू पहा रिव्हर्स अटेम्प्ट करायचा होता. दरम्यान बीट असेल, काहीसं वेगानं टाकलं गेलेलं चेंडू पहा सरळ आपण पाहतो की रक्षकाच्या हातामध्ये गेलाय. डॉट आणि निर्धाव स्वरूपाचा चेंडू आपण पाहतोय. काहीसं गारवा आपल्याला सकाळ आणि सायंकाळच्या सत्रामध्ये जाणवतोय, परंतु दुपारच्या सत्रामध्ये पहा काहीसं ऊन जे जाणवते बऱ्याच अंशी. या वर्षी आपण पाहिलं की हिवाळ्याच्या दिवसांमध्ये देखील काही ठिकाणी जो काही पाऊस पडला गेला, जे काही वादळ आले त्यामुळे बऱ्याचशा वातावरणामध्ये बदल सातत्यानं आपल्याला जाणवला. आणि बरं झालं की आपणची स्पर्धा मला वाटतं आता 31 तारखेला होऊन जाते, कारण हवामान खात्यानं मला वाटतं फेब्रुवारीमध्ये पुन्हा एकदा पावसाचा अंदाज सांगितलाय. त्याच्यामुळे आपण देखील सातत्यानं दरवर्षीप्रमाणे वेळेत ही स्पर्धा उरकून घेण्याचं ठरवलंय, कारण तो अंदाज सांगितला गेलाय. परंतु यावर्षी हवामान खात्याचे बरेचसे अंदाज सक्सेस ठरलेत. पाठीमागच्या वर्षी सगळं उलटं झालं होतं पहा, म्हणजे विरोधामध्ये सगळ्या त्या ठिकाणी जे काय अंदाज आले होते ते सगळे विरोधामध्ये घडले. यावर्षी मात्र बरेचसे अंदाज त्यांचे खरे ठरलेले आहेत. शेवटी निसर्ग आहे, निसर्गासमोर कोणी काही करू शकत नाही पहा. आणि तुम्हाला तुमची नैसर्गिक खेळी इथं दाखवावी लागेल. आपण सेहवागला बरेचदा त्याची नैसर्गिक, कारण तो नॅचरली खेळायचा. बरेच ज्यावेळी त्याचे इंटरव्ह्यू घेतले गेले त्यावेळी तो सांगायचा की मला कोणताही बॉलर समोर असू द्या, मी माझी नॅचरल खेळी खेळायचो. मग तो शोएब अख्तर असू द्या किंवा कोणी असू द्या. आपल्याला तो एक किस्साही माहीत असेल भारत पाकिस्तानच्या मॅच विरोधामधला, ज्यावेळेस त्याचा एक इंटरव्ह्यू झाला होता त्यामध्ये त्यानं सांगितलं होतं तो स्ट्राईक एंडला खेळत होता, नॉन स्ट्राईक एंडला सचिन तेंडुलकर होता आणि शोएब अख्तर गोलंदाजी मार्कवरती होता पहा. शोएब अख्तर काय करायचा, प्रत्येक बॉल तो त्या ठिकाणी बाउन्स करायचा आणि अगदी चेस्ट लेवलला त्याच्या डोक्याच्या लेवलला चेंडू जातील अशा प्रकारे चेंडू टाकायचा. आणि प्रत्येक चेंडू त्यात डॉट गेल्याच्या नंतर तो पाठीमागे सांगायचा, जवळ जायचा सेहवागच्या आणि त्याला सांगायचा हुक मार्के देखा. एक चेंडू गेला डॉट त्या जवळ गेला, सांगितलं हुक मार्के देखा. परत चेंडू त्या ठिकाणी चेंडू बाउन्स टाकला, परत चेंडू डॉट गेला, परत तो सेहवाग जवळ गेला, हुक मार्के देखा. असे 3-4 चेंडू गेले आणि 5व्या चेंडूवरती एक धाव घेतली सेहवागनं आणि सचिननं स्ट्राईक दिली पहा. आणि शेवटचा चेंडू पुन्हा एकदा बाउन्स टाकला शोएब अख्तरनं. त्याच चेंडूवरती सचिन तेंडुलकरनं षटकार मारला आणि मग त्यावेळेस शोएब अख्तर जवळ सेहवाग गेला आणि त्याला सांगितलं बाप बाप होत आहे और बेटा बेटा होत आहे. म्हणजे असं एक मुलाखतीमध्ये त्यानं सांगितलं. आणि ही घटना आपण पाहतो त्या सामन्यामध्ये घडली होती. आणि हुकचा षटकार तो सचिननं खेळला होता पहा. अप्परकटचे फटके जर आपण पाहिले तर सचिन तेंडुलकर आणि वीरेंद्र सेहवाग इतके अप्रतिम खेळायचे पहा. म्हणजे कॉपी बुक फटके आपण ज्याला म्हणतो ना, सचिन तेंडुलकरचे तुम्ही जर फ्लिकचे फटके जर बघितले असतील तर ते अप्रतिम असायचे. राहुल द्रविडचे ग्लास जर तुम्ही बघितले, कारण मनगटातून फटके खेळण्यासाठी खऱ्या अर्थानं ज्या खेळाडूचं नाव घेतलं जाईल तो म्हणजे राहुल द्रविड. इतके मनगटातून सुंदर फटके राहुल द्रविड त्या ठिकाणी खेळायचा, म्हणून त्याला भारताची भिंत कसोटी क्रिकेटमध्ये आपण बघितलेलं असायचं. दी ऑल असा राहुल द्रविड. यावेळेस पहा हलकंसं अपील केले गेले
आणि पंच येस कळवत आहेत की चेंडू शोल्डरला त्या ठिकाणी स्पर्श करून गेलाय. दरम्यान डॉट चेंडू असेल. षटक संपले पहा. 4 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आपण संपेल पहा. धावफलकावरती 58 धावा एका गडीच्या मोबदल्या बनवले गेल्यात. सामन्याचं इक्वेशन बदलेल. 18 चेंडू आणि 49 धावा. या षटकामध्ये मला वाटतं पहा अतिशय सुंदर षटक टाकलं. केवळ 4 धावा खर्च केलेत राहुल गिरेडा. नो मीटिंग प्लीज. VCC एरो स्पोर्ट्स मांडोगन फराटा. चला शिक्रापूर रावण एम्पायर्स 11 शिक्रापूर संघाचा कॅप्टन टॉस करण्यासाठी या. रावण एम्पायर्स 11 शिक्रापूर. चला कॅप्टन कोण आहे? कॅप्टन हरुण भाई. चला सामना सुरू करून घ्या. चला शिक्रापूर कॅप्टन शुभम. चला आणि गुरुदत्त फायटर्स धानोरे संघाचे कॅप्टन. चला टॉस करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहेत कॅप्टन रावण एम्पायर्स 11 शिक्रापूर शुभम दाते. एका बाजूने गुरुदत्त फायटर्स धानोरे संघाचे कॅप्टन. चला तर पहा मैदानामध्ये ड्रिंक ब्रेक झाल्याच्या नंतर सामन्याला पुन्हा एकदा सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवरती पहा संदीप गिरे. 58 धावा बनवले गेल्यात. सामन्याचं इक्वेशन बघा. 18 चेंडूमध्ये 49 बनवायच्यात अशा प्रकारचं इक्वेशन असेल. हा चेंडू यावेळेस पाहतोय दूरवरून क्षेत्ररक्षक पहा शुभम शेळके चेंडूवरती असेल. काहीसं खराब क्षेत्ररक्षण होतंय. दरम्यान त्यावरती घेतली गेलेली सिंगल पहा. या ठिकाणी प्रभातचे पत्रकार सन्माननीय उदयकांत ब्राह्मणे साहेबांचं आगमन होते. आपलं स्वागत असेल आणि आपल्या शुभ हस्ते नाणेफेक होईल. सन्माननीय पत्रकार साहेबांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी समोर या. 59 धावा धावफलकावरती बनवले गेल्यात. सामन्याचं इक्वेशन बदलेल. 17 चेंडूमध्ये बनवायच्या त्या 48 धावा. एका बाजूला अभिक हुजूर दुसऱ्या बाजूला अमित तापकीर मैदानामध्ये आहे. 14 चेंडूमध्ये 32 धावांवरती फलंदाजी करतोय अमित तापकीर. एका बाजूला अभिक हुजूर 9 चेंडूमध्ये 23 धावसंख्येवरती फलंदाजी. हा चेंडू यावेळेस पाहायचंय. क्षेत्ररक्षक खाली येतोय पहा. झेल टिपला गेलाय आणि मला वाटतं अमित तापकीर बाद. अभिषेक उस्मानाबाद. अमित तापकीर बाद होतोय पहा. चला धानोरे संघ तुम्ही पॅव्हिलियन 1 मध्ये बसायचंय. धानोरे संघ पॅव्हिलियन 1 मध्ये बसा. टॉस जिंकून प्रथमतः फलंदाजी स्वीकारलेली आहे धानोरे संघानं. एकोणसाठ धावा धावफलकावरती असताना अमित तापकीर बाद होतोय पहा. गोलंदाजी मार्कवरती संदीप गिरे असताना पाहतोय आपण अमित तापकीरला झेलबाद त्यानं केले. या ठिकाणी रांजणगावचे उद्योजक सन्माननीय आप्पासाहेब रणपिसे यांचं आगमन होते. आपलं स्वागत. आणि पुन्हा एकदा बॅक टू बॅक दीपक चौगुले डाऊन दी बॉल ऍट बिग विकेट इज डाऊन. थँक्यू सन्माननीय आप्पासाहेब रणपिसे. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे.
आपलं पैलवान मल्हारी आप्पा गव्हाणे चषक 2021 स्पर्धेमध्ये मनपूर्वक स्वागत. उद्योजक सन्मान्य आप्पासाहेब रणपिसे रांजणगाव साड्डा सोरोड या ठिकाणी दाखल होत आहेत. आपलं स्वागत असेल. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न पहा मैदानाच्या आतमध्ये सलगचे 2 फलंदाज अमित तापकीरच्या पाठोपाठ अभिक हुजूर देखील आता पॅव्हलियनमध्ये गेलाय. 59 धावा धावपलकेवरती असताना तिसरा फलंदाज बाद. सर्वरणीय उद्योजक आप्पासाहेब रणपिसे आणि त्यांचे मित्रपरिवार आपलं मनापासून स्वागत विनंती असेल. आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे. धावपलकेवरती पहा संदीप गिरणे केलेली कमाल आपण पाहतोय. सलगचे 2 फलंदाज अमित तापकीर पाठोपाठ अभिक हुजूर देखील दोन्ही फलंदाज सेट झाले होते पहा आणि दोघांना बाद करून मोठा नक्कीच प्रश्नचिन्ह उभं केले. त्या अर्थात एच के फायटर्स लोणीकर संघासमोर पहा अतुल कोळपे आणि श्रीराम घाडगे हे 2 फलंदाज आता मैदानाच्या आतमध्ये असणार आहेत. सामन्याचं इक्वेशन आपण बघणार आहोत पहा. 15 चेंडूमध्ये 48 धावा बनवायच्यात. त्याचप्रमाणे अजित सेठ रणदिवे उपाध्यक्ष शिरूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस आपलंही मनापासून स्वागत असेल. पहा यावेळी 4 धावा मिळत आहेत. एच के फायटर्स लोणीकर संघाला 63 धावा धावपलकेवरती आहेत. त्याचप्रमाणे रांजणगाव साड्डस विद्यमान सदस्य सन्मान्य महेश शेठ लबांडे यांचं देखील आगमन होतंय. आप्पासाहेब रणपिसे यांच्या समेत आलेले हे दोन्ही मान्यवर मंडळी दोघांचंही मनापासून स्वागत असेल. हा चेंडू पहा यावेळेस जमिनी समांतर फटका खेळला गेलाय. कार्पेट शॉट आपण ज्याला म्हणतो. डीप लॉंगन वरून फेकील दरम्यानच्या त्यावरती घेतले गेलेले आपण पाहतोय. या एका धावेने धावपलक पुढे 64 धावा. 3 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये 5व्या क्रमांकाचं षटक संदीप गिरेचं एक यशस्वी षटक आपण पाहतोय. कारण या षटकामध्ये मोठे 2 अडसर जे दूर केले गेले पहा संदीप गिरेनं. एक म्हणजे अमित तापकीर सारखा फलंदाज आणि दुसऱ्या बाजूला अभिक हुजूर जो स्ट्राईक एंडला सलामीला उतरला होता मैदानामध्ये पहा त्याला देखील पॅव्हलियनमध्ये पाठवले. यावेळेस श्रीराम घाडगे स्ट्राईक एंडला असेल पहा. संदीप गिरे लास्ट चेंडू आपण पाहतोय शेवटचा चेंडू या षटकातला टाकेल. वा पहा यावेळेस संदीप गिरेचा हा चेंडू काहीसा खाली राहिलेला चेंडू श्रीराम घाडगेला बीट करून गेलाय. दरम्यानचा डॉट निर्धाव चेंडू असेल पहा. 5व्या क्रमांकाचं षटक मैदानाच्या आतमध्ये संपलं. उर्वरित 12 चेंडूमध्ये 43 धावा बनवायच्यात पहा. इथून पुढे काय होणार. श्रीराम घाडगे आणि एका बाजूने अतुल कोळपे ही जोडी आपल्या संघाला विजयापर्यंत नेणार की काय ही फार मोठी उत्सुकता असेल एच के फायटर्स लोणीकर संघाला. तर एका बाजूने एरोस्पोर्ट्स व्हीसीसी मांडवगण हा संघ आपण पाहतोय. आज शुभम शेळके काही जरी अपेक्षित ठरला गेला असला पहा एका बाजूने शुभम शेळके आज जरी काही अपेक्षित ठरला असला तरी देखील मोठा धावपलक 106 धावांचा डोंगर इथं उभा केला गेलाय. परंतु एच के फायटर्स लोणीकर संघामध्ये ती स्ट्रेंथ आणि ती कॅपेबिलिटी असलेला हे फलंदाज पाहायचे. यावेळेस अतुल कोळपे ऑन स्ट्राईक. राहुल गिरे गोलंदाजी मार्कवरती हा चेंडू पहा यावेळेस काहीसा मिस टायमिंग होतोय. कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षक 5 चेंडूवरती असेल. दरम्यान काहीसं मिसफिल्ड होणार आहे. 2 धावा त्यावरती घेतले गेल्यात अतुल कोळपेनं. दरम्यानच्या या 2 धाव्याने धावपलक पुढे जाईल पहा. 66 धावा धावपलकावरती असणार आहेत. सामन्याचं इक्वेशन आपण पाहणार आहोत पुन्हा एकदा. 11 चेंडूमध्ये 41 धावांची गरज आहे पहा. 11 गेंदे और जीतने के लिए 41 रन की जरूरत. यावेळेस पहा हा चेंडू काहीसं टॉपेज लागेल. डीप लॉंगच्या दिशेला क्षेत्ररक्षक असेल पहा. सुंदर प्रकारे क्षेत्ररक्षक केले गेले. फेक अप्रतिम केला गेलाय. एका धावावरती समाधान मानावं लागेल. एका धावेने धावपलक पुढे पुन्हा एकदा तब्बल 67 धावा. या स्पर्धेतला प्रत्येक सामना आपण कालपर्यंत बघितला. आजचे सकाळचे सतत 2 सामने सकाळच्या सत्रामधील 2 सामने काहीसे आपण पाहतो की लो स्कोरिंग म्हणूयात परंतु त्याचा पाठलाग करणारा संघानं विजय संपादन केला. आज पुन्हा तिसऱ्या सामन्यामध्ये या तिसऱ्या सामन्यामध्ये पुन्हा एकदा फलंदाजांनी आपलं वर्चस्व गाजवलं आणि एक चांगला धावपलक. यावेळेस मात्र चेंडू अडू शकत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर जाणार आहे. 4 धावा मिळतील लोणीकर संघाला. थँक्यू. यावेळेस श्रीराम घाडगेच्या बॅटमधून मिळालेल्या 4 धावा पहा.
धावफलकावरती तब्बल 71 धावा बनवल्या गेल्यात. विजयाचं समीकरण बदलेल. 9 चेंडू आणि 36 धावा. या खेळपट्टीवरती आपण बघितलेलं आहे की गेल्या 3 दिवसांपर्यंत म्हणजे कालपर्यंत फलंदाजांनी धुमाकूळ घातलेला आपण बघितला आणि आज पहिल्या 2 सामन्यामध्ये गोलंदाजांनी काहीसं त्या ठिकाणी नक्कीच त्यांचं प्रभावशाली कामगिरी केली आणि या सामन्यामध्ये पुन्हा फलंदाजांनी चांगल्या प्रकारची दर्जेदार कामगिरी करत मोठा धावफलक उभा केला गेलाय. तर त्याचा पाठलाग इथे होणार की काय. बरेचसे मोठमोठे फटके आपण पाहतोय खेळले जात आहेत. बरेचसे दूरवर्ती चेंडू षटकार खेळल्यानंतर जात आहेत आणि मैदानाच्या बाहेर गेल्यानंतर खरं तर चेंडूंना देखील मोठी इजा होते. ज्यावेळेस चेंडूच्या वरचं जे आपण पाहतो की कापूस निघून गेल्यानंतर बरेचदा चेंडू मोठमोठे फटके खेळल्याच्या नंतर त्या ठिकाणी चिरले जात आहेत. हा चेंडू पाहतो यावेळेस काहीसा मिस टायमिंग. शुभम शेळके ऑन डाऊन दी बॉल अँड श्रीराम घाडगे बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू डीजे. शुभम शेळकेने घेतलेला झेल. शुभम शेळकेने या स्पर्धेमध्ये आपल्याला पहिल्या सामन्यामध्ये प्रभावित केलेलं आपण पाहिलं होतं पहा. तर एरोस्पोर्ट्स VCC मांडवगण फराटा संघामध्ये आयडॉल असलेला हा प्लेअर पहिल्या सामन्यामध्ये किती स्फोटक खेळला. याही सामन्यामध्ये त्यानं सुरुवात अतिशय आक्रमक केली होती. तदनंतर तो बाद झाला. परंतु आता बाद त्यानं तो झेल घेतला. अगदी सीमारेषेवरून धावत आला आणि त्यानं तो चेंडू बरोबर टॅम्प केला, हातामध्ये कलेक्ट केला आणि एक सुंदर झेल घेऊन श्रीराम घाडगेला मात्र त्याने पॅव्हलियनमध्ये पाठवले. धावफलकावरती 71 धावा असताना नवीन फलंदाज जगन चव्हाण फलंदाजी करण्यासाठी आता मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक दूरवरून चेंडूपर्यंत जाईल. डीप एक्स्ट्रा कव्हरचा खेळाडू दरम्यान काहीसा मिसफिल्ड होतोय. त्यावरती 2 धावा घेतल्या गेल्यात आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे जाईल. तब्बल 73 धावा धावफलकावरती. सामन्याचं इक्वेशन आपण बघूयात. शेवटचे 7 चेंडू आहेत आणि या 7 चेंडूमध्ये तब्बल 34 धावा. किती सुंदर प्रकारची गोलंदाजी राहुल गिरेनं. एका बाजूला अगोदरच्या षटकामध्ये आपण पाहिलं संदीप गिरेनं केलेली सुंदर गोलंदाजी, त्यानंतर राहुल गिरेनं सुंदर प्रकारची गोलंदाजी केली. कारण आपण या सिमेंट विकेटवरती पाहतो बरेचदा ॲडव्हान्टेज राहतं ते फलंदाजांकडे, कारण बरेचसे शफल होऊन फटके खेळले जातात आणि मोठा धावफलक उभा करण्याचा प्रयत्न खरं तर फलंदाज करत असतो. गोलंदाजांना कितीही चांगला गोलंदाज असू द्या, त्याला इथं मार खावा लागला गेलेला आहे. चला, धानोरे संघ पॅव्हिलियन 1 मध्ये बसेल. मला वाटतं गॅलरीमध्ये बसलेले खेळाडू धानोरे संघाचे. आपण 1 नंबर पॅव्हिलियनमध्ये बसायचा. हा चेंडू काहीसा खाली राहिलेला चेंडू बॅट वरून निघून गेली आणि सरळ चेंडू पाहतो आपण निष्ठरक्षकाच्या हातामध्ये गेलाय. निर्धाव टाकला गेलाय. संदीप गिरे पाठोपाठ राहुल गिरेने देखील सुंदर प्रकारची गोलंदाजी करत आपल्या संघाला इथे एका सुस्थितीमध्ये नेऊन ठेवले. धावफलकावरती बनवले गेले तब्बल 73 धावा. 4 गड्याच्या मोबदल्यामध्ये विजयाचं समीकरण बदलेल. 6 चेंडूमध्ये 34 धावा वाढवायच्यात. अजूनही सामना संपला नाही. 6 चेंडू 34 धावा अशा प्रकारचं इक्वेशन असताना पाहायचंय एरोस्पोर्ट्स VCC मांडवगण फराटा आता कोणाच्या हातामध्ये नक्कीच चेंडू दिला जाईल. तर आपल्याला पाहायचं एका बाजूला जगन चव्हाण आणि अतुल कोळपे या दोघांमध्ये नक्कीच कशा प्रकारची स्ट्रॅटेजी असेल, काय रणनीती ठरवली गेली असेल. 6 चेंडूमध्ये 34 धावा होणार की काय हा प्रश्न आपल्या समोर असताना गोलंदाजी मार्कवरती एरोस्पोर्ट्स VCC मांडवगण संघाचा आयडॉल प्लेअर शुभम शेळके ऑन बॉलिंग मार्क. लक्ष्मणदादा गव्हाणे अध्यक्ष माहिती सेवा समिती एरोस्पोर्ट्स प्रोप्रायटर कोरेगाव भीमा यांच्या मालकीचा आणि अनिकेत गव्हाणे रॉयल कलेक्शन यांच्या मालकीचा असलेला एरोस्पोर्ट्स VCC मांडवगण फराटा आपण पाहतोय. हा चेंडू यावेळेस दूरवरून क्षेत्ररक्षक डीप लॉंग ऑफरने क्षेत्ररक्षक येईल. दरम्यान त्यावरती घेतली गेलेली एक सिंगल आणि एका धाव्याने धावफलक पुढे जाईल. तब्बल 74 धावा HK फायटर्स लोणीकर संघाच्या धावफलकावरती असणार आहेत. 5 चेंडू आणि 33 धावांची गरज. तर एका बाजूला आपण पाहतोय HK फायटर्स लोणीकंद हा संघ मैदानामध्ये. हनुमंत दादा कंद उद्योजक यांच्या मालकीचा असलेला हा संघ
यावेळेस मोठा फटका खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक तैनात असेल पहा. एक टप्प्यावरती चेंडू गॅदर केला गेलाय, त्यावरती घेतली गेलेली एक धाव. दुसऱ्या धावेचा प्रयत्न तर केला जाऊ देणार नाही. दरम्यानच्या एका धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाणार आहे. तब्बल 75 धावा बनवल्या गेल्यात. उर्वरित 4 चेंडूमध्ये अजून 32 बनवायच्यात. सामन्यावरती पहा हळूहळू पकड मजबूत करताना एका बाजूने एरो स्पोर्ट्स VCC मांडवगड संघ. शुभम शेळके सुंदर प्रकारची गोलंदाजी, सलगच्या 2 चेंडूवरती पहा केवळ 2 धावा त्यांनी दिल्यात. यावेळेस पहा आउटसाइड एज सरळ यष्टीरक्षक हातामध्ये चेंडू गेलाय आणि फलंदाज बाद होतोय. धक्का क्रमांक HK फायटर्स लोणीकर संघाला 4थ्या क्रमांकाचा. पाचवा फलंदाज बाद होतोय पहा. नवीन फलंदाज पृथ्वी कंद फलंदाजी करण्यासाठी आता मैदानामध्ये. सामन्याचे इक्वेशन बदलेल. 3 चेंडू शेवटचे शिल्लक आहेत आणि 3 चेंडूमध्ये 32 धावा लोणीकर संघाला बनवायच्यात. हा चेंडू यावेळेस शुभम शेळकेचा पहा. किती सुंदर प्रकारची गोलंदाजी आपल्याला आयडॉल प्लेअर शुभम शेळकेची पाहायला भेटली. यावेळेस मात्र तो जास्त कष्ट घेणार नाही फलंदाज बाद करण्याचं. दरम्यानच्या एका धाव्याने धावफलक पुढे 76 धावा. उर्वरित 2 चेंडू आणि केवळ आता सामन्यामधली औपचारिकता शिल्लक असेल पहा. एरो स्पोर्ट्स VCC मांडवगण फराटा हा संघ आता नक्कीच 2 चेंडू नंतर विजयाची मोहर उमटवेल. तर शिक्कामोर्तब झालेला असताना केवळ आता इथं उद्घोषणा बाकी असेल पहा. हा चेंडू यावेळेस खेळला गेलाय एका धावेसाठी पहा. शेवटचा चेंडू सामन्यामध्ये आणि एरो स्पोर्ट्स VCC मांडवगण संघ आपण पाहतोय स्पर्धेमध्ये शानदार विजय प्राप्त करण्यासाठी नक्कीच सज्ज झालाय. कारण 106 धावा त्यांनी बनवल्या होत्या. त्याचा पाठलाग करत असताना नक्कीच अमित तापकीर अभिखुजूर बाद झाल्याच्या नंतर पहा संघाचा डाव गडगडला आणि संघाचा डाव तिथून पुढे सावरला नाही. तो अर्थात HK फायटर्स लोणीकर संघाचा त्या ठिकाणी पराभव होईल. विजय संघाचं मनापासून अभिनंदन. एरो स्पोर्ट्स VCC मांडवगड संघाचं मनापासून अभिनंदन. तर HK फायटर्स लोणीकर संघाचं मनापासून धन्यवाद. चला मांडवगड संघ लगेच आपण मॅन ऑफ द मॅच साठी समालोचन कक्षासमोर या. चला आहे असेच इकडे या. आणि यानंतरचा सामना असेल तो अर्थातच रावण एम्पायर्स 11 शिक्रापूर विरुद्ध गुरुदत्त फायटर्स धानोरे. बरोबर 1:30 वाजता तो सामना सुरू होईल. म्हणजे 10 मिनिटांनी 1:20 होत आहेत.